अशी परिस्थिती आहे की 5 ते 10 फुटावर इथे आता बोरवेल मध्ये सुद्धा पाणी दिसून येतं। आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉक्टर शशी चौधरी म्हणतायत ते अगदी खरं आहे, पण 4 महिन्यांपूर्वी शिरूर अनंतपाळ गावात याच्या एकदम विरुद्ध स्थिती होती। गावाच्या वर 8 ते 10 किलोमीटर अंतरावर घरणी नदीवर मध्यम सिंचन प्रकल्प असून देखील दुष्काळानं गावाला त्राही त्राही करून सोडलं होतं। 1960 ला हे धरण झालं आणि त्या धरणाखाली साऱ्या जमिनी आल्या, परंतु त्या काळापासूनच पाऊसमान कमी झालं आणि रानामध्ये ज्या आरणी होत्या त्या आरणी म्हणजे जमिनीचे तुकडे झाले आणि त्याच्यामुळे तो पाणी साठण्याचा जो भाग होता तो नाहीसा झाला आणि जमिनीतला गाळ हा नदीत आला आणि अशा रीतीनं संपूर्ण नदी ही गाळानं भरून गेली। मोठमोठी झाडं त्या नदीमध्ये आली आणि कुठंसं बारकसं ओहळत वाहतंय की काय असं आहे परिस्थिती या नदीची निर्माण झाली। धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे शिरूर अनंतपाळ या 20,000 लोकवस्तीच्या गावाची स्थिती झाली होती। गावाच्या बाजूने वाहणारी घरणी नदी तर केव्हा सुकून गेली होती। तिच्या पात्रात गाळ आणि झुडपांचं साम्राज्य होतं। या गावाला आठवड्यातून एक वेळेस पाणी मिळायची वेळ आली आणि गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे तर फारच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच वेळेस मग या ठिकाणी जे वर्ग चालत होते त्या वर्गामध्ये म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे वर्ग चालत होते त्या ठिकाणी हा विचार काही त्या वर्गाला जाणाऱ्या लोकांसमोर आला आणि त्या लोकांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यातून आजचं हे रूप या नदीला आलेलं आहे। याच काळात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेनं शिरूर अनंतपाळ गावात योगाचे धडे द्यायला सुरुवात केली। त्याचवेळी गावकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काहीतरी करायचा निश्चय केला। 2013च्या सुरुवातीला दुष्काळाची तीव्रता वाढत असताना फेब्रुवारी महिन्यात बंगळुरू इथं श्री श्री रविशंकर यांनी दुष्काळग्रस्त भागातल्या सरपंच आणि कार्यकर्त्यांची एक परिषद घेतली। या परिषदेत आदर्श गाव योजनेचे शिल्पकार पोपटराव पवार, पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर आणि श्री श्री रविशंकर यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांना दुष्काळ निवारणाचे धडे दिले। याच प्रेरणेने शिरूर अनंतपाळ गावचे कार्यकर्ते परत आले आणि कामाला लागले। आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉक्टर शशी चौधरी, मकरंद जाधव आणि कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करून नदी पुनरुज्जीवनाच्या कामाचा संकल्प केला। आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक गावातले काही लोक मिळून आम्ही विचार केला की गावासाठी काय करता येईल। तर असं जाणवलं की गावाच्या बाजूने नदी वाहते पण त्या नदीचं चित्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे। गावामध्ये ह्या वर्षी पाण्याचा भीषण प्रश्न होता, पाण्याची खूप मोठी टंचाई जाणवत होती। गावामधले जवळपास 97-98% बोरवेल्स बंद होते, काही बोटावर मोजण्या एवढेच बोरवेल चालू होते आणि त्याच्यावरच गावाचा पाणी चालू होतं। पाण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा त्या ठिकाणी दिसून येत होत्या आणि हे सगळं होत असताना गावाच्या बाजूला नदी असून सुद्धा नदीचा काही उपयोग गावाच्या पाणी प्रश्नासाठी होत नव्हता। मे महिन्यात नदीपात्र खोल आणि रुंद करण्याचं काम सुरू झालं। यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगनं 4.5 लाख रुपयांचा निधी दिला, तर गावानं लोकसहभागातून तेवढीच रक्कम जमा केली। गावकरी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची मेहनत कामी आली आणि घरणीचं पात्र स्वच्छ झालं। त्याचबरोबर नदीपात्रात 1 मीटर उंचीचा गॅबियन बंधारा देखील बांधण्यात आला। या बंधाऱ्याच्या रचनेत 2 ठिकाणी प्लास्टिकचा कागद वापरण्यात आला। विशेष म्हणजे यंदा या भागात पुरेसा पाऊस झाल्यानं पावसाळ्यात नदीपात्रात भरपूर पाणी येऊ लागलं। नेमकं हेच पाणी गॅबियन बंधाऱ्यात अडलं आणि 1700 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल केलेल्या नदीपात्रात अडलं। प्रत्यक्षात या पाण्याचा 3 किलोमीटर पर्यंत फुगवटा गेलाय। आज त्याचा पंचकृषीला फायदा होतोय। या बंधाऱ्यात सध्या 32 कोटी लिटर पाणी अडलंय। अगोदर ह्या गावामध्ये 300-350 फुटावर पाणी लागत होतं, परंतु ह्या मधल्या काळामध्ये पावसाची अवकरपा आणि शासनाची उदासीनता याच्यामुळं पूर्ण बोर 600 फूट ड्राय जायचे, विहिरी कोरड्या पडलेल्या होत्या। त्याच्यामुळे लोक दिवसभर काम करायचे आणि रात्रभर पाण्यासाठी भटकंती करायची। 8-8 दिवस पाणी जे आहे हे घरामध्ये पाणी येत नव्हतं। बायागडी जे आहेत हे पाण्यासाठी वनवन हिंडत होते। यातून मार्ग काढण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आम्ही या पाणी प्रश्न मिटवावा यासाठी सर्वजण एकत्र आलो। डॉक्टर शशी चौधरी आणि मकरंद जाधव यांच्या प्रेरणेने आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आशीर्वादातून आम्ही हा जो प्रोजेक्ट आहे गॅबियन बंधाऱ्याचा तो इथं शिरूर अनंतपाळामध्ये आणायचा हे ठरवलं गेलं।
नदीपात्रात एवढं काम करताना लोकसहभागाबरोबर शासकीय यंत्रणेकडून मोलाचा तांत्रिक सल्ला मिळाला, त्यामुळेच गावकऱ्यांचं हे काम चांगल्या दर्जाचं होऊ शकलं. हे काम करायचं निश्चित झाल्यानंतर पाटबंधारा विभागाचे फंड साहेब, GSDA डिपार्टमेंटचे अधिकारी शेख साहेब ह्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की नदीमध्ये जी वाळूच्या वर जो गाळ जमलेला आहे तो गाळ तुम्ही दूर करा आणि त्याच्यानंतर जो वाळूचा बेड ओपन होईल तो पर्क्युलेशनसाठी सगळ्यात चांगला राहील. आणि नदीची पात्राची लांबी तुम्हाला जेवढं बजेट तुमचं जसं जमेल तसं तुम्ही लांब घेत जा. तर सगळ्यात आधी बंधारा बांधायचं ठरवलं आणि बंधाऱ्यानंतर जसं बजेट आपलं जमेल तसं नदीच्या पात्रामध्ये गाळमुक्त करायचं प्लॅन बनवण्यात आला. जवळपास 1.5 ते 2 महिन्यात शिरूर अनंतपाळ गावात घरणी नदीचा चेहरा मोहराच बदलून गेला. 4 मे पासून जूनच्या 15 तारखेपर्यंत नदीपात्रात प्रत्यक्षात काम झालं. बंधारा 1 मीटर उंचीचा बंधारा, 50 मीटर रुंद बंधारा, गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. ह्या बंधाऱ्यासाठी आजूबाजूला लातूर भागामध्ये जिथे कुठे बंधारा झालेला आहे तिथे जाऊन सर्वेक्षण केलं, त्यांचे काय त्रुटी होत्या त्या पाहिल्या आणि बंधारा कमीत कमी खर्चामध्ये कसं बनवता येईल यावर बरीच चर्चा केली. आणि त्यातून मग कोणी दगड दिले, कोणी काळी माती शेतामधली दिली आणि त्याच्या या स्वरूपामध्ये गॅबियन बंधारा बांधण्यात आला. नदीमध्ये काम करत असताना पोकलेन मशीनने गाळ उचलण्यात आला, सोबत ट्रॅक्टर टिप्पर लावण्यात आले आणि जसं बजेट जमत गेलं तसं आम्ही त्याची लांबी वाढवत राहिलो. सुरुवातीला आमच्या बजेटमध्ये 500 मीटर काम करायचं निश्चित होतं, पण जसं गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला तसं हे काम 1700 मीटर लांबीपर्यंत करण्यात आलं. या संपूर्ण कामासाठी जवळपास 450 लोकांनी 2 महिने वेळ दिला असून त्यांनी श्रम आणि आर्थिक दानही केलंय. या कामामुळे आज गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ह्या कामामध्ये 2 मीटर खोली घेतली आणि 50 मीटर रुंदी घेतली आणि जवळपास 1700 मीटर लांबी घेतली आणि असं करत असताना जवळपास 1,70,000 क्युबिक मीटर गाळ आम्ही नदीतून बाहेर काढला. आणि बंधाऱ्याला जसं पाणी थांबलं, पाऊस पडल्यानंतर बंधाऱ्याला जसं पाणी थांबलं तसं जवळपास 32 कोटी लिटरचा पाणी साठा झाला आणि बंधाऱ्यापासून जवळपास 3 किलोमीटर मागेपर्यंत पाणी साठा झाला आणि नदीच्या आजूबाजूच्या जवळपास 750 एकर भागामध्ये याचा डायरेक्ट प्रभाव दिसून आला. ह्या भागामधील जे बोरवेल्स उन्हाळ्यामध्ये कोरडे झाले होते किंवा पाणी येण्यासाठी खूप एक अर्धा तास पाऊण तास उशीर लागायचा, असे सगळे बोरवेल्स रिचार्ज झाले आणि जवळपास अशी परिस्थिती आहे की 5 ते 10 फुटावर इथे आता बोरवेलमध्ये सुद्धा पाणी दिसून येतं. विहिरी सुद्धा तुडूंब भरलेल्या आहेत. आमच्या गावापासून घरणी डॅम जवळ असल्यामुळं इथं शेतकऱ्यांनी ऊसाचं क्षेत्र जास्त वाढलं आणि ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं पाण्याचा उपसा जास्त वाढला. पाण्याचा उपसा वाढल्यामुळं जमिनीतली पातळी खोलावली आणि त्याच्यामुळं पाणी म्हणजे पाऊस तर एकदम निसर्गानं कमी पडल्यामुळं पाण्याची पातळी खोलावल्यामुळं येथील शेतकऱ्याचं नुकसान झालं. शेतात कुठलंही पीक येणं झालं आणि हे आर्ट ऑफ लिव्हिंगनं हे डॅम आपलं हे गॅबियन बंधारा केल्यामुळं पाण्याची पातळी आता वाढली आहे. शेतकऱ्याला उत्पन्न घेता वेळी गहू, ज्वारी, बाजरी, आपलं हे ऊस आता उत्पन्न जास्त घेतल्यामुळं पैशाचे म्हणजे शेतकऱ्याकडे पैसे यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं आम्ही असं समाधानी आहोत. गेल्या दुष्काळात राज्यातली हजारो गावं भीषण पाणी टंचाईला सामोरी गेली आहेत. त्यातून ज्यांनी धडा घेतला त्यांनी जलसंधारणाची कामं केली. यंदा तर निसर्ग देखील त्यांच्यावर मेहरबान झालाय. त्यामुळेच आज घरणीमाई सारख्या नद्या खळाळून वाहू लागल्या आहेत. उभा महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकरांनी बेंगलोर येथे सरपंच परिषदेचं आयोजन केलं. या परिषदेमध्ये मराठवाड्यामधील लातूर जिल्ह्यासह अनेक सरपंच उपस्थित राहिले होते. यात श्री श्री रविशंकर यांनी स्थानिक समस्या काय आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात होती. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि यांनी लोक सहभागाच्या माध्यमानं या ठिकाणी घरणी नदीचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि ते हे शासनाच्या मदतीविना केलेलं आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होतोय. महाराष्ट्रातील इतर सरपंचांना देखील आदर्श घेण्यासारखं यांचं कार्य आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.